इराणमधील महत्त्वाच्या खार्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला. खार्ग बेटावर इराणचं मोठं क्रूड ऑइल निर्यात केंद्र. खार्ग बेटावरील सगळे लष्करी ठिकाणे नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा. इराणचा इस्रायलमधील तेल अवीव शहरात मोठा हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटांनी तेल अवीव शहर हादरलं. इराणने इस्रायलवर केला क्षेपणास्त्रांचा मारा. हवाई हल्ल्यांनी हादरली इराणची राजधानी. तेहरानवर अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले. इराणची महत्त्वाची लष्करी तळं आणि सरकारी इमारतींचं मोठं नुकसान. अमेरिकेच्या हवाई दलाचं इंधन भरणारं विमान इराकमध्ये कोसळलं. अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू. अमेरिकेकडून मुस्तफा खामेनेईंवर $1 कोटी बक्षीस. खामेनेईंसह 10 इराणी नेत्यांवरही बक्षीस जाहीर. माहिती देणाऱ्याला अमेरिका देणार बक्षीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे जाऊ देणार. इराणचा मोठा निर्णय. भारत इराणचा जिवलग मित्र असल्याचंही केलं स्पष्ट. ओमानच्या सोहरमध्ये झालेल्या हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांचं ट्विट. काही जण जखमी असल्याची ही माहिती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला. कंदहारमधील तेल साठ्यावर पाकिस्तानचा हल्ला तर अफगाणिस्तानचा इस्लामाबाद जवळच्या लष्करी तळावर हल्ला. दोन दिवसात एलपीजीचं उत्पादन 9,000वरून 11,000 मेट्रिक टनवर. एलपीजी पुरवठ्यात शाळा आणि रुग्णालयांना प्राधान्य. घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाची माहिती. केंद्राकडून हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा. हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी सिलेंडरचा 20% कोटा निश्चित. वाढलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. नाशिकमधील विद्यार्थ्यांचा पोषण आहाराचा प्रश्न मार्गी लागणार. सेंट्रल किचनला घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाणार. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. भंडारा शहरात जिल्हा पुरवठा विभागाचं धाड सत्र. 2 ठिकाणी धाड टाकून 37 सिलेंडरचा साठा जप्त. गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर. जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवत केलेल्या धर्मांतराला बसणार चाप. दोषींवर कडक कारवाईची कायद्यात शिफारस. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 12,000 कोटींचा घोटाळा. 30% कामं करून 100% बिलं लाटली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. अधिकारी आणि मंत्र्यांना अंधारात ठेवून सरकारी तिजोरी स्वच्छ. वडेट्टीवार यांची टीका. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील मुख्य दर्शन 4 दिवस बंद राहणार. 14 ते 17 मार्च दरम्यान गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन बंद. संवर्धन आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं निर्णय. नवी मुंबईच्या खारघरमध्ये 19 वर्षीय तरुणाच्या भरधाव कारनं तरुणीला फरफटत नेलं. अनियंत्रित कार तरुणीच्या अंगावर घालून 50 मीटर फरफटत नेलं. 4 ते 5 गाड्यांनाही दिली धडक. लातूर जिल्ह्यातील किनगावात भर दिवसा युवकावर चाकू हल्ला. 6 जणांवर गुन्हा. आरोपींच्या शोधासाठी 2 पथकं रवाना.